पोट धरून हसवणारे जोक्स. विनोद. मुलगा. लग्नानंतर सासरी जाताना तुम्ही मुली रडून रडून इतका गोंधळ का घालता? मुलगी. तुझ्यावर तशी वेळ येईल ना, बिनपगारी दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करायची, तेव्हा तुला कळेल. मंग्या. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, तुला कधी स्पर्श देखील केला नाही, तरीही तू दुसऱ्या मुलाशी लग्न केलं, तर मी काय समजायचे? चिंगी. दैवाने दिले आणि कर्माने नेले. मुलगी तिच्या प्रियकराला घरी घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी प्रियकराला म्हणाली, माझ्या मम्मीला तू खूप आवडलास. वेडी कुठली, काही हो, मी तुझ्याशीच लग्न करणार. तुझ्या मम्मीला सांग मला विसरून जा. जीवनात अशा पॉइंटवर आलोय की समजतच नाही आहे, पोरगी पटवू की आंटी. चिकटरावांची पत्नी चिकटरावांना. सोडा ना, कामाच्या वेळी मला त्रास नका देत जाऊ. तेवढ्यात किचनमधून कामवालीचा आवाज येतो. जरा सांगा त्यांना, मी सांगून सांगून वैतागलीये. सासू. काय ग, माहेरून जेवण बनवायचं शिकून नाही आलीस का तू? सून. ते माझं माहेर आहे, हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज नाही. मन्या बाबांना म्हणाला, बाबा बाबा मला सर्कस दाखवा ना. बाबा म्हणाले, मला श्वास घ्यायला पुरसत नाही रे मन्या. असं हो काय करता बाबा? मी ऐकलंय त्या सर्कशीत एक तरुण मुलगी अंगावर काहीही न कपडा घालता एका चित्त्याच्या पिंजऱ्यात शिरते आणि चित्त्याला जेवण भरवते. काय सांगतोस? बाबा टुनकन उठलोच. अरे मग आज संध्याकाळी जाऊ सर्कस बघायला. मी बरेच दिवसात चित्ता नाही बघितलेला. एक कासव गोगलगाईला थप्पड मारून पळून जातं. गोगलगाई पोलीस स्टेशनमध्ये जाते. पोलीस विचारतो, नेमकं काय झालं सांगाल का? गोगलगाई. सगळी घटना एवढ्या वेगाने घडली की काही कळलंच नाही. प्रियसी. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. प्रियकर. विचारू नको, मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो. प्रियसी. जीव देण्याची गरज नाही, मला उद्या फक्त 100 रुपये पाहिजेत. प्रियकर. डार्लिंग, प्रेमामध्ये कधी व्यवहार आणू नये. प्रियसी काय समजायचं ते समजली. एकदा बायको खुश होऊन नवऱ्याला सांगते, बायको, अहो ऐका ना, उद्या माझी आई येते. नवऱ्याचं तोंड कडू होतं, पण थोड्याच वेळात सावरून तो बायकोला विचारतो, तुझे पप्पा येत आहेत का ग? बायको. नाही. का हो, असं का विचारताय? नवरा. काही नाही ग, आले असते तर बरं झालं असतं. मला थोडी स्वयंपाकात मदत झाली असती, बाकी काय नाही. दिप्या गरबा बघण्यासाठी उभा होता. तिथं दिप्याकडे एक पोरगी टक लावून बघत होती. दिप्याची कॉलर टाईट झाली. ती मुलगी दिप्याच्या दिशेने येऊ लागली. दिप्याला आबाळ ठेंगं झालं. काही वेळातच ती दिप्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली आणि म्हणाली, तुम्ही गरबा खेळत नाही ना, मग आमच्या चपल्यांवर नजर ठेवाल का काका? आता दिप्या कधीच गरब्याला जात नाही. जाहिरातीमुळे काही समस्या फार लवकर सोडविल्या जाऊ शकतात. एका सरदारजीने कुठेतरी वाचले आणि पेपरमध्ये नाईट वॉचमनसाठी जाहिरात दिली. त्याच रात्री त्याच्या घरी चोरी झाली. सरदार सांतासिंग ज्योतिषाला, माझे लग्न कधी होणार? ज्योतिषी. तुझ्या नशिबात लग्नाचा योग नाही सांता. का? ज्योतिषी. अरे तुझ्या नशिबात अफार सुख लिहिलंय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि LICचे जॉईंट SBI रांगेत शेवटपर्यंत टिकतात तर पैसे आम्ही देऊ. LIC. नाही टिकलात तर आम्ही देऊ. भारतात ज्ञान वाटणाऱ्यांना महान टॉप युनिव्हर्सिटी, एक व्हॉट्सअप, 2 पानटपरे, 3 कटिंगचं दुकान आणि 4 दारू पिलेला माणूस. बाकी शाळा वगैरे अंधश्रद्धा आहे हो. गोल्या. गण्या, मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे? गण्या. लिही की
या उत्तरपत्रिकेत लिहिलेली सर्व उत्तरे काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून आलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा. बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे? कितीही प्रयत्न केला तरी आपण या दोघांकडे रागाने एकटक पाहू शकत नाही. भारतीय मुली खेळामध्ये आघाडीवर का नाहीत? कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी, टेनिस, चेस सारख्या गेम खेळतात आणि 90% मुली यामध्ये बिझी असतात. जानू हे, जानू ते, जानू कुठं आहेस? जानू काय करतोयस? जानू कधी येशील? जानू माझ्यावर खरंच प्रेम करतोस ना? जानू आय मिस यू, जानू आय लव्ह यू. जीव घ्या त्या एकदा जानूचा. काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो. ते म्हणले की बाळा तू खूप शिकणार आहेस. मी हसायला लागलो. ज्योतिषाला काय कळनाच झालं की मग तो काय म्हणाला, बाळा हसतोस काय? झालं काय? मी बोललो, काका मी खूप शिकणार आहे खरंय, पण पास कधी होणार ते सांगा की. 2 व्यक्ती असतात. एकाचं नाव असतं जो आणि दुसऱ्याचं नाव असतं ओ. एकदा जो आणि ओ जंगलात फिरायला जातात. तिथं त्यांना एक साप दिसतो. जो सापाला बघून खूप घाबरतो. पण तेवढ्यात साप ओला चावतो आणि ओ मरतो. आता मला सांगा ओ कसा काय मेला? तुम्ही म्हणाल की साप चावून, पण कसं शक्य आहे? तो मेला कारण जो डर गया, ओ मर गया. काल शेजारीन खूप मूडमध्ये होती. जे मागायचं आहे ते माग. मी विचार केला. असा मौका कधी येणार नाही. वायफायचा पासवर्ड मागितला. एक मुलगी चहाला स्कार्फ बांधून चेहऱ्याला स्कार्फ बांधून बस स्टँडवर उभी असते. तिकडून एक माणूस बाईकवरून येतो आणि तिला म्हणतो, ए आती क्या खंडाला? त्यावर मुलगी उत्तर देते, आहो पप्पा मी आहे. एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी, काय रे भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा, होय वहिनी. गुरुजी, मुलांनो सांगा पाहू, महाभारतात पांडूला 5 आणि धृतराष्ट्राला 100 मुले असे का? एक टार्गेट मुलगा, गुरुजी डोळस माणसाला इतरही बरीच कामं असतात. राजू, डॉक्टर तुम्ही म्हणाले होतात की सकाळी खेळल्याने तब्येत ठीक राहते, पण मला काही फरक नाही पडला. डॉक्टर, राजू तू कोणता खेळ खेळतोस? राजू, मोबाईल मधला स्नेक. एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात. बंडू तू सांग, तुला 10 गोळ्या दिल्या, त्यातल्या 3 रोहिणीला दिल्यास, 3 विजयाला दिल्यास आणि 4 स्मिताला दिल्यास, तर तुला काय मिळेल? बंडू, सर मला 3 मैत्रिणी मिळतील हो. या जगात ह्या गरीबाला नाही उरलावाली या जगात ह्या गरीबाला नाही उरलावाली. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली आणि म्हणाली, आपका क्या होगा जनाबे आली, आपका क्या होगा? एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो. झंप्या, देवा मला फार काही नको, फक्त एक बॅग भरून पैसे, एक नोकरी आणि एक मुलगी भरलेली मोठी गाडी हवी आहे. देव, तथास्तु. आज इन्फेक्शनवर एका मुलीच्या बस कंडक्टर आहे. एक अप्सरा, ती दीवानी सी एक नटरंग पे वो मरती थी, चुपके से शर्मा के लावणी किया करती थी, जब भी मिलती थी मला जाऊ दे ना घरी, आता वाजले की 12.